घेऊन कुठे निघाले? मी पुण्याला चालले दादा. पुण्याला? माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे मला. अगं वेडाबाई, 4 दिवसानंतर तुझा वाढदिवस आहे. तुझ्या वाढदिवसाची जय्यत तयारी करून ठेवली आहे मी. या घरातले जेवढे उद्योगपती आला त्या सगळ्यांना निमंत्रण दिलंय, सगळे ऑर्डर देऊन झालंय. आता एवढंच नाही तर तुझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या कंपनीतल्या सगळ्या कामगारांना मी एक्स्ट्रा बोनस देणार आहे. नको दादा, आता त्याची काही आवश्यकता नाही. कारण या समाजातल्या लोकांसाठी तू काही केलंस ना तरी हे लोक तुला पिळवणूक करणारे, अन्याय अत्याचार करणारा एक अपराधी मानतो. नाव काय त्याचं? दादा, मी तुला एकदा सांगितलं होतं की एका मुलावर माझं प्रेम आहे. तोच आहे तो अभय आमले. त्याने मला सांगितलं, त्याने तुझ्याबद्दल नको नको ते बोलले दादा. काय म्हणत? तो म्हणाला की तो गरीब लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून त्याच्यावर बिल्डिंग तयार करतो, त्यांच्या जमिनी हडपून घेतो आणि काय काय तो बोलून गेलाय. आणि तो म्हणाला की सर्वात पहिले इन्स्पेक्टर होऊन रुजू होऊन इथे येणार आहे आणि तो तुला अरेस्ट करणार आहे. आणि हे सगळं मला मान्य नाही दादा. माझं एज्युकेशन पूर्ण करून मी तुझी ढाल होऊन अशी पुढे उभी राहणार. त्यामुळे मला जायचंय आणि माझे एज्युकेशन मला पूर्ण करायचंय. येते मी. अभय आमले म्हणजे ते आनंद आमलेचा भाऊ. त्याची सविता आली होती माझ्या वाड्यावर. तेव्हा म्हणत होती की माझ्या दिल्याला पोलीस होतोय म्हणून त्याला पैसे पाठवायचे आहेत. याच आहे तो होतो. या अभय आमल्याच्या घरची इज्जत जमाट्यावर मी. नागनाथ, नागनाथ, नागेश्वर, नागनाथ, खूप झालं अत्याचार. तू माणूस नाहीयेस, सैतान आहेस, सैतान. माझी शेत जमीन हडपण्यासाठी तू माझ्या बापाला मारलास. आता शेतात आलेलं पीक उभं पीक जाळून राग केलास. माझ्या बायकोवर वाईट नजर ठेवून तिच्या उतराच्या बळाला मारलास. आणि त्या रहीम शेखने तुझ्या विरोधात क्रांती उभी केली होती. ती हरवून पाडण्यासाठी तिच्या बहिणीवर बलात्कार केला. अरे एवढा वरच थांबला नाहीस तू, तर तू आणि तुझ्या भावाने दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. खूप झालं तुझे अत्याचार. आज मी तुला जिवंत सोडणार नाही. नाही सोडणार. आज मी तुला जिवंत सोडणार.